केला. नमस्कार मित्रांनो, मी सर्व मित्रांची विनंती करतो. तुम्ही पाहू शकता आपण आता डोंगराई भांडी स्टोअर्स कधीमध्ये. तरी हा त्यांच्या दुकाना शेजारी ग्रीन व्हाईट स्नेक, त्याला मराठीमध्ये हरणटोळ बोललं जातं. तुम्ही पाहू शकताय आपले तर मित्रांनो, हा साप भरपूर दुर्मिळ, म्हणजे हा दिसतच नाही. हा नेहमीच गवतात वगैरे झाडावरती राहणारा साप आहे. तर मुख्य खाद्य किड सरडे वगैरे आहे. तरी तुम्ही बघू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर साप आहे हा साप आम्ही आता रेस्क्यू करून नैसर्गिक आदिवासाला रिलीज करणार आहे थोड्या वेळात. नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र विवेक मोहिते कडेपूरमधून. तुम्ही पाहू शकता हा ग्रीन वाईन स्नेक, त्याला मराठीमध्ये हरणटोळ बोललं जातं. हा साप आम्ही थोड्या वेळापूर्वी कडेपूरमधून डोंगराई भांडी स्टोअर्स इथून आम्ही ह्याला रेस्क्यू केलेला आहे. तरी आम्हाला सुशांत यादव कडेपूर यांनी कॉल करून अशा सर्पाला, एक दुर्मिळ सर्पाला जीवनदान दिल्याबद्दल आमच्या टीमकडून त्यांचं धन्यवाद. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ग्रीन वाईन स्नेक हा आपल्याकडे शक्यतो आढळत नाही. हा साप घाटाखाली शक्यतो आढळतो. ह्या सापाचं राहणीमान घनदाट जंगलात आहे. झाडावरती गवतामध्ये राहणार साप आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकताय हरणटोळ का म्हणतात तर त्याचं तोंड बघू शकता मित्रांनो, जाड आणि कोच आहे आणि पांढऱ्या काळ्या रेषा त्याला मागं निम्म्यापर्यंत आहेत आणि पूर्ण दोरीसारखी आहे. तुम्ही बघू शकता याची लांबी जवळजवळ 6 ते 7 फुटापर्यंत असते आणि मादी पिल्लांना जन्म देत असते. 6 ते 7 पिल्लांना जन्म देत असते. तरी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा निमविषारी आहे आणि ह्याचं मुख्य खाद्य म्हणजे हा झाडावर राहणारा, गवतात राहणारा पाणी. त्यामुळं ह्याचं मुख्य खाद्य मित्रांनो झाडावरील सरडे, पक्ष्यांची छोटी अंडी, उंदीर, बेडूक असं ह्याचं खाणं आहे मित्रांनो. तरी तुम्ही पाहू शकता हा अतिशय दुर्मिळ साप आहे मित्रांनो. अशी सर्प जर आपल्या घराजवळ आढळले तर कुणी न मारता जवळच्या सर्प मित्राला कॉल करा, ते येऊन नैसर्गिक आदिवासात रिलीज करतो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आम्ही आता नैसर्गिक आदिवासात रिलीज करतो.